हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हॅलो मित्रांनो, आता मी जर आलो आहे कामावर. तर आज जस्ट कामावर पोचले बघा. गाडी पार्किंगला लावली इथे. पार्किंगला लावून चाललो आहे वर कंपनीत चाललो आहे. बघू आज काय होतं आहे, काय नाही होणार. कंपनी तुम्हाला अपडेट देऊच. जायचं आपल्याला आपल्या स्टॉलवर. स्वतःचा स्टॉल आहे ना वडापावचा, त्याच्यावर जायचं आहे. जस्ट पोचलो आहे कारण की 2 दिवस झाले लेट येतो मी कंपनीत. काल पोचलो 8:40ला, आज पण झाले 8:40. 2 दिवस झाले लेट. बाहेर गेलेलो ना, मग टाईम लागतो यायला जायला. लखनात लवकर आला. फर्स्ट टाइम लखनात लवकर आलाय. बघा वाजले किती, 8:40. 8:30चा टायमिंग आहे आणि 8:40ला आलो. 2 दिवसापासून मित्रांनो लेटच होते जायला. मित्रांनो, जर माझ्या ब्लॉगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा, आपण परत प्रयत्न करू सुधार करण्याचा. तर आज झाला आमचा टी टाईम. तर आम्ही चाललो खाली बसायला. तर आज मला सांगतो, अशी न्यूज आहे का 14 मार्चला धोंडावडोलीमध्ये मराठेपाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर म्हणजे पुऱ्या भारतात पहिलं मंदिर झालं म्हणजे महाराष्ट्रात. तर तुम्हाला दाखवते कुठं आहे ते ठिकाण. तुम्हाला पोस्टर दाखवते संध्याकाळी घरी गेल्यावर. इथे जाऊया आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. तिथे काय बोलतात, उद्घाटन सोहळा आहे मंदिराचा. मला मंदिरही दाखवतो, मला लाईव्ह दाखवून ते पण सगळं. चला चालू आता मी. हे 2 बंगालींच्या जोडीला चाललं त्यांच्या रूमवर जसं टाईमपास करायला थोडंसं. तर मेन रोड पण आहे. हॅलो मित्रांनो, आपल्याला आता झालेली आहे जेवायची सुट्टी आहे. आपल्याला जेवणाला घेतलं वटाण्याची भाजी आणि चपाती. आता आपण बसलो आहे बाहेर मस्त हवेशीर. ऊन पण लय आहे, गरमी तर आहेच आहे. थंडी असून काय, गरमी तर थंडीच्या वेळी गरमी जास्त लागते. बसलो जरा कंपनीच्या बाहेर थोडी हवा खात, कारण की संध्याकाळी जायचं आपल्याला आपल्या स्टॉलवर वडापावच्या. इथून जायचं वाड्याला. चला बाय बाय, भेटूया नंतर तुम्हाला. बघा बाहेर बसलो मस्त कंपनीच्या वटानं आपले याच्यावर. बाहेर ऊन पण आहे लय कडक. बसलो जरा. काय तर आता मी आलो आहे घरी. झालं थोडं जेवण बिवून खाऊन घेतलेलं आहे. तर मी चाललो आहे वाड्याला, कारण की उद्या आहे तिथे वाड्यामध्ये ते विशा गावात होळीची जत्रा आहे. ते चालू आहे आता मी, कारण की माझे मम्मी पप्पा गेले तिकडेच. तिकडे स्टॉल टाकलेला आहे आपला वडापावचा. तर आपण तिथे जाऊया आता. तुम्हाला दाखवतो 14, 15, 16, 17ला छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये झालं आहे, म्हणजे पुरे भारतातच. तर तिथे उद्घाटन सोहळा पण आहे 14 तारखेला. तर आपण तिथे जाऊया 14 तारखेला सकाळी. चला. आपल्या व्हॉट्सअप जायचं तर आता महेश तिळशाला वाड्यामध्ये 30 गाव आहे तिथे आहे. कारण की उद्या इथे होळीची जत्रा आहे. तर आपण तिळशाला आपण स्टॉल टाकलेलं आहे वडापावचं. आता मी आलो तर इथं मंदिरात पाया पडायला, पण सध्या तर मंदिर बंद आहे. तर बघू, उद्या दर्शन करूया. तुम्हाला उद्या इथलं दाखवतो कसं आहे, म्हणजे आपलं हे जत्रा कशी मोठी आहे, काय कसं शो लागतो, काय कसं काय ते तुम्हाला उद्या सांगेन. सगळं दाखवीनच टाईम भेटला तर. कारण की जर स्टॉलवर असेल तर उद्याची आणि याची व्हिडिओची थोडी प्रॉब्लेम होईल. एडिटिंग वगैरे करायला, अपलोडिंग करायला थोडं हे होईल. पण आपण ट्राय करू अपलोड करायला, आणि आपल्याला डेली ब्लॉग टाकायचे त्याच्यामुळे. ओके, मग दाखवतो. मंदिर आता बंद आहे तरी. इथे मंदिर आहे आपलं शंकर भगवानचं. इकडून हा येतो तो वाड्याकडून रस्ता येतो तिळशाला.
आणि बघा खालचा सध्या जो अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. बाकी तुम्हाला सकाळी अपडेट देईनच. या साईडकडे नदी आहे मस्त. इकडं आहे नदी पण तुम्हाला दिसणार नाही ते काय. बघा सुद्धा अंधार आहे. तिकडे लाईट आहे, तिकडे पण आहे उजेड चांगला. तर बघूया उद्या काय होईल ते, मला अपडेट देऊच. तर बघा आता सगळे लोक सामान घेऊन येतात दुकान लावण्यासाठी उद्यासाठी. मच्छीची दुकानं वगैरे, दुसरी अजून कोण मिठाईची टाकतोय, कोणती टाकतोय दुकानं. वगैरे दुकानं लागलेली आहेत. सध्या अजून प्रोसेसमध्ये आहे सगळी दुकानं. काम चालू आहे, दुकानं सेट करायचं काम चालू आहे. आता लोक सगळे झोपत आहेत. आता रात्रीचे वाजले आहेत, रात्रीचे वाजले आहेत 9:15 झालेत. इकडे कलिंगड पण दुकान लागली, दिसणार नाही तुम्हाला आता काय मित्रांनो. उद्या तुम्हाला अपडेट देऊ तसे. इथे पण दुकानं लागलेली आहेत सगळ्यांची. इकडे लोक बसलेत त्याच्या दुकानासाठी, स्टॉल्स टाकण्यासाठी. इथं स्वीट्सचं दुकान पण आहे, माझ्या ओळखीचं दुकान आहे ते. काय बघतोय नवीन? काय आहे माईक? काय वाटतं बघून ते? थंडी बिंडी वाजते का? नाही ना? सांगते ना. थंडी नाही वाजत, गरमी होते. हॅलो गाईज, तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय.